दिघे साहेबांचा एकनाथजी शिंदे साहब आप आगे बढ़ो, संजीव शिरसाट आप आगे बढ़ो, विनोद भवनकर आप आगे बढ़ो, राजेंद्र रंजन शिवसेना पक्षाचा शिवसेना पक्षाचा विनोद भवनकर आप आगे बढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आनंद दिघे साहेबांचा एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, श्रीकांत शिंदे साहब तुम आगे, जसवंत साहब तुम आगे बढ़ो, या राजू जंजालचं करायचं काय, या जातीवादी जंजालचं करायचं काय, या आरक्षणाचं करायचं काय, या जंजालचं करायचं काय, या जंजाल आरक्षणाचं करायचं काय, जय भीम शिवसेना पक्षाचा शिवसेना पक्षाचा असेल सगळीकडून संजय शिरसाट साहेबांनी माझ्या नावावरती शिक्कामार्फत केला, एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्कामार्फत केला, परंतु हा जातीवादी राजू जंजाळ शिवसेनेचा आमचा जिल्हा प्रमुख आमच्याच पक्षाचा यांनी माझं नाव काढलं। आम्ही शिवसेना पक्षामध्ये सोबत काम करतो, मी सुद्धा दलित शहर आघाडीमधून मध्ये काम करतो 10 वर्षापासून, परंतु प्रत्येक गोष्टीमधनं मला त्यांनी डावलण्याचं काम केलं आहे, कारण की मी बुद्ध समाजाचा असल्यामुळं, मी जय भीम समाजाचा असल्यामुळं मला सातत्यानं राजू जंजाळ जातीवाद करतो। आजसुद्धा त्यांनी एका बुद्ध समाजाच्या माणसाला तिकीट मिळालं होतं, नगरसेवक पद मिळालं होतं, परंतु माझ्या तोंडातला घास हिसकावून त्यांनी एका काळ्या नावाच्या छोट्या मुलाला त्यांनी ते पद दिलं। माझा गेल्या 35 वर्षापासून या शहरा जिल्ह्यामध्ये काम आहे, परंतु या जातीवादी राजू जंजाळनं माझं तिकीट कापून, माझं एक्झिक्युटिव्ह मेंबरचं पद कापून एका ओपन व्यक्तीला दिलं। आमच्याबद्दल मुस्लिम समाजाबद्दल सर्व समाजाबद्दल आधार आहे मला, कारण की आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एका छताखाली, म्हणजेच आमच्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलं, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपण इथं काम केलं पाहिजे। परंतु राजू जंजाळ कोणाचाच नाही, मुस्लिम समाजाच्या लोकांचा ईद होती आता, त्यामध्ये त्यांनी दंगल करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, लोकांना काही सांगतो, भांडणं लावण्याचं काम तो करतो। चंद्रकांत खरे साहेबांना माहिती आहे, दानवे साहेबांना माहिती आहे, जसवंत साहेबांना माहिती आहे, शिरसाट साहेबांना माहिती आहे, या सर्व नेत्याला हा नडलेला आहे, हा कोणासोबतच चांगला नाही, कारण की याला असं वाटतं मी येतं कोणीच नाही, सर्व मीच आहे, त्याच्यावरती धागे दोरे असल्यामुळं त्यांनी माझं हे स्वीकृत मेंबर नगरसेवक तिकीट आज कापलेलं आहे। हा याच्या पुढे काय करणार? शिंदे साहेबांना भेटतील आता शिंदे साहेबांच्या कोणाचा किंवा आम्हाला निरोप येईल की आम्ही आता 2-4 दिवस वाट बघू, नसता परत या शहरामध्ये मोठं आंदोलन करू आणि एक मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार। कारण की माझ्यासोबतच नाही तर अनेक युवकांसोबत त्यांनी जातीवाद केलेला आहे। तो मराठा समाज असून फक्त 10-5 मराठा समाजाचे पोरं त्याच्यासोबत आहे, जे भवानीजी शिवाजी म्हणतात, आम्ही सुद्धा जे भवानीजी शिवाजी मानतो, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत आम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आम्ही एज्युकेटेड लोक आहे, मी MA आहे, मला सर्व जाण आहे, परंतु जाणून बुजून हे राजू जंजाळ जातीवाद करीत असतो सातत्याने। तुमची पुढची भूमिका काय राहील? जर शिंदे साहेबांचा मला निरोप येईल किंवा शिंदे साहेबांचा मला फोन येईल त्यावेळेस ते पक्षप्रमुख आमचे जे ठरवतील ते मला मान्य राहील, नसता आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि येणाऱ्या काळामध्ये मोर्चासुद्धा राजू जंजाळच्या विरोध काढल्याशिवाय राहणार नाही। राजू जंजाळ हा काही मोठा माणूस नाही आहे, पण शिवसेना पक्षाचा आमच्या जिल्हा प्रमुख आम्हीच केलं आहे, शिरसाट साहेबांनी केलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे, याचा गैरउपयोग घेतोय तो आमच्याच पक्षामध्ये, आमच्याच लोकांना धमकी देतोय, मराठा समाजाच्या लोकांना धमकी देईल, बुद्ध समाजाच्या लोकांना धमकी देईल, मुस्लिम लोकांच्या समाजाच्या लोकांना धमकी देईल। हा हरामखोर ह्या पदावर नसला पाहिजे। ठीक आहे।